लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये आज लष्करी क्षेत्रातील एक महत्त्वाचा आणि अभिमानास्पद सोहळा पार पडलाय. कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल तर्फे भव्य पासिंग आउट परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा हे उपस्थित होते. नाशिकमधील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल अर्थात कॅट्स येथे पासिंग आउट परेड उत्साहात पार पडली आहे. या परेडद्वारे लष्करी विमानचालन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा पदवीदान समारंभ संपन्न झालाय. या समारंभात कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन कोर्स, आर्मी हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स, रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट इन्स्ट्रक्टर कोर्स आणि संयुक्त पायलट आणि ऑब्झर्व्हर कोर्समधील अधिकारी उत्तीर्ण झालेत. या अधिकाऱ्यांनी सैद्धांतिक शिक्षण, प्रगत सिम्युलेशन आणि कठीण प्रत्यक्ष उड्डाण प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलंय. या परेडमधील एक्सरसाइज एव्हिएशन शक्ती हा विशेष आकर्षण ठरलाय. यामध्ये हेलिकॉप्टर्स, RPS, ड्रोन, आर्टिलरी आणि पायदळ यांचा समन्वय पाहायला मिळालाय. तर या सरावातून आधुनिक युद्धतंत्रातील समन्वय आणि तांत्रिक कौशल्याचं दर्शन घडलंय. या पासिंग आउट परेडद्वारे भारतीय लष्कराच्या एव्हिएशन विंगमध्ये नव्या अधिकाऱ्यांची भर पडली आहे. देशसेवेसाठी सज्ज असलेल्या या अधिकाऱ्यांमुळे लष्कराची ताकद ही अधिक बळकट होणार आहे. Its final and most decisive edge, the air power. Cutting through the smoke and chaos, the Rudra helicopter enters the fight by carrying out a dive and a firing run. Ladies and gentlemen, please draw your attention towards the screen in front of you, where you will witness Helicopters coming to engage the enemy. Now the battlefield opens for the first wave of destruction by the kamikaze drone. Silent, fast and expandable by design. Also watch. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.